भागीरथाचा महान प्रयत्न. प्राचीन काळी इक्ष्वाकू वंशात एक पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता, सगर. त्यांच्या 2 राण्या होत्या आणि त्यांना 60,000 पुत्र होते. सगर पुत्र पराक्रमी होते, पण कधीकधी उतावळेही. एके दिवशी राजा सगर यांनी अश्वमेध यज्ञ सुरू केला. त्या यज्ञात एका पवित्र घोड्याला संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला सोडण्यात येत असे. पण नशीब वेगळंच ठरवून बसलं होतं. घोडा अचानक गायब झाला. सगरपुत्रांनी त्याचा शोध घेतला. ते खोदत खोदत खोल भूमीच्या आत पोहोचले आणि तिथे त्यांना यज्ञाचा घोडा आणि कपिल मुनी ध्यानात दिसले. रागाच्या भरात त्यांनी मुनींवर खोटा आरोप केला. कपिल मुनींच्या डोळे उघडले. त्यांच्या कठोर दृष्टिपाताने सगरपुत्र भस्म झाले. भागीरथाचा प्रवेश वर्ष लोटली. सगर वंशात एक तेजस्वी राजकुमार जन्माला आला, भागीरथ. सर्व लोक त्याला बुद्धिमान, विनम्र आणि दृढनिश्चयी म्हणून ओळखू लागले. एके दिवशी त्याला आपल्या पूर्वजांची ही दुःखद कहाणी कळली. तो व्यथित झाला. माझे पूर्वज अशा अवस्थेत. त्यांना स्वर्गाची प्राप्तीही नाही. मी त्यांची मुक्ती कशी करणार? तो ज्या ऋषीकडे गेला त्यांनी उपाय सांगितला. राजकुमार, त्यांच्या मुक्तीसाठी एकच उपाय आहे. गंगेला पृथ्वीवर आणणे. गंगेच्या पवित्र जलस्पर्शानं सगरपुत्र स्वर्गप्राप्त होतील. गंगेला पृथ्वीवर आणणे हे सामान्य काम नव्हते. ती स्वर्गलोकात होती. ती जर थेट पृथ्वीवर आली तर तिच्या वेगामुळे भूमी भस्मसात झाली असती. पण भागीरथ ठरलाच. जे होईल ते मी करणारच. त्याने राज्य बाजूला ठेवून कठोर तप सुरू केले. भागीरथाचे तप वर्षानुवर्षे तो उभा राहून, उपाशी राहून, उन्हात आणि पावसात गंगेवर तप करू लागला. हे देवी गंगे, कृपा करून पृथ्वीवर अवतरा. माझ्या पूर्वजांचे उद्धार करा. त्याच्या तपश्चर्येने गंगा प्रसन्न झाली. भागीरथ, मी पृथ्वीवर येईन, पण माझा वेग प्रचंड आहे. पृथ्वी मला सांभाळू शकणार नाही. माझा मोकळा प्रवाह तिला फाडून टाकेल. भागीरथ नम्रपणे म्हणाला, माते, मग मी काय करू? कोण माझा आधार होऊ शकतो? गंगा म्हणाली, फक्त एकच देव माझा प्रचंड वेग सांभाळू शकतात, महादेव, शिव. भागीरथ पुन्हा तप करायला बसला, यावेळी शंकराला प्रसन्न करण्यासाठी. वर्षानुवर्षाच्या उपवास, ध्यान आणि जपामुळे महादेव प्रसन्न झाले. भागीरथ, मी तुझं तप पाहिलं आहे. तू खरोखर धर्मनिष्ठ आहेस. मी गंगेला पृथ्वीवर येऊ देईन. ती आधी माझ्या जटांवर विसंबेल आणि मग शांतपणे पृथ्वीवर उतरेल. भागीरथ आनंदाने नतमस्तक झाला. गंगेचा पृथ्वीवर अवतार आणि तो दिवस आला. स्वर्गातून अतुल प्रकाश पसरला. आकाशात एक पांढरा, शुभ्र, जलमय प्रवाह चमकू लागला. गंगा धावत धावत पृथ्वीवर येत होती. वेग इतका प्रचंड की आकाश तडकत होतं. पण शिवाने जटा पसरल्या आणि गंगा त्या विशाल जटांमध्ये अडकून शांत झाली. आता मी पृथ्वीवर वाहते हो भागीरथ. शिवांच्या जटांमधून वाहत वाहत गंगा पृथ्वीवर उतरली. भागीरथ पुढे पडू लागला. गंगा त्याच्या मागे पवित्र प्रवाहासारखी वाहू लागली. राजा, प्रजा, ऋषी आणि सर्व प्राणी विस्मयाने पाहत होते. गंगा प्रवाह अनेक अडथळ्यांना तोंड देत होती. डोंगर, जंगले, राक्षस. बट भागीरथ एकाग्रतेने मार्ग दाखवत होता. अखेर तो त्या भूमीवर पोहोचला जिथे सगरपुत्रांची राख पडली होती. गंगेचा पवित्र स्पर्श होताच धुळीच्या कणांमध्ये तेज उजळलं आणि सगरपुत्रांना स्वर्गमार्ग प्राप्त झाला. धन्य आहेस भागीरथ, तुझ्या परिश्रमाने आमची मुक्ती झाली.
भागीरथ नतमस्तक झाला. गंगा आजही त्या प्रवासाची आठवण म्हणून भागीरथी गंगा म्हणून ओळखली जाते. दृढ निश्चयाने अशक्यही शक्य होते. स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ. आपल्या पूर्वजांप्रती आदर आणि कर्तव्य हे महान धर्म आहे.